नमस्कार, कशा आहात सगळे? चला, आज बेत मस्तपैकी चाललेला आहे. पुऱ्यांचा म्हणजे पुऱ्या तळायला लागली. गॅस कमीच ठेवला. चला म्हटलं करा पुरीच खावा म्हटलं. उन्हात आणायची. कसलं 40° तापमान आहे खूप. या तव्यातनं काढते, ह्या तव्यात ठेवते. आहेत अजून भरपूर करायचे आहेत. पुऱ्या घेते तर झालाय, सगळा स्वयंपाक झालाय. म्हटलं पुऱ्या जेवायच्या पुढं तळायच्या. आता जेवायलाच बसणार आहे. आज खास मेनू केला आहे. आणि काय पुऱ्या जास्त पण नाहीत लागत. 2-4 खाल्ल्या तरी पोट भरतंय. ते फुगले. वा, चला. अरे अरे गेली तिकडे, खालीच गेली पुरी आमची. हे बघा, गरम गरम आज केल्यात. गॅस बंद करते. आज मस्त काय झालं माहिती आहे का, सकाळी कुकरच ते शिट्टीच होईना. मी काय केलं मग, पहिल्यांदा कढईत भात केला. कुकर डबे लावले होते भाताचा आणि बटाट्याचा, पण शिट्ट्याच होईना. मग त्या डब्यातला भात काढला आणि कढईत केला. शिजला तसा छान झाला, पण नाही कधी मी असं शिजवून करत. भात केलं इकडं. अशी पुरीवर खाण्यासाठी अशी बटाट्याची भाजी केली, रस्सा भाजी केली. छान लागते, मस्त भाजी केलेली आहे. आणि इकडं माय फेवरेट गवार, मस्त लाल तिखटातील गवार केली. आणि इकडं पुऱ्या करतोय छानपैकी. आज असं आहे नियोजन जेवणाचं. बटाट्याची रस्सा भाजी, पुरी, इथं गवारची शेंग, आणि इकडं आहे मस्तपैकी भात. इथं आहे, इकडं आहे. हे रात्रीचंच आहे भात, आणि हे खूप शिल्लक राहिले. आता रात्री शेवगा केलता. चला, आता असं आहे नियोजन मस्त. इकडं पुऱ्या वाटून झालेल्या आहेत, लाटून झालेल्या आहेत. आणि हे पण आहे, पनीर पण आहे. पनीरच का तोंडात येते माझ्यासारखं. हे पण आहे, श्रीखंड पण आहे. पुरी श्रीखंड मस्त खायचं. चला, आता करते मस्त ताट आणि जेवायला घेते. या, कोण कोण कुणाला आवडते पुरी भाजी करून घेतं. तर पुऱ्या लाटून तयार आहेत. चला या जेवण करायला.